हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं या रेसिपीज कट्टामध्ये. तर मंडळी, आज आपण करतोय मलाई कोफ्ता करी, थोडीशी वेगळी भाजी. चला तर मग बघूया याची रेसिपी. तर सगळ्यात आधी आपण करी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात जिरं, तमालपत्र आणि दालचिनी घालून थोडंसं परतून घेतलेलं आहे. ते झाल्यानंतर आपण इथे एक कांदा घेणार आहोत, मीडियम साईजचा किंवा मोठा कांदाही चालेल, आणि तो सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत गुलाबी रंगावर. आणि कांदा परतून झाल्यावर मी तिथे 2 टोमॅटो घेतले आहेत मोठे, ते सुद्धा मी इथे परतून घेणार आहे छानपैकी. त्यानंतर मी ते 8 ते 10 काजूगर घेतले आहेत आणि एक सुकी लाल मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर, असं सगळं परतून घेतलं. आणि त्यात मी आता लाल तिखट, धणाजिरा पावडर आणि तुम्हाला कुठला मसाला आवडत असेल तर तोही घालू शकता किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता. तर हे सगळे मसाले घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी गरम पाणी घालणार आहे. साधारण 1 वाटी वगैरे पाणी घालायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं. झाकण ठेवून हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आणि हे आता छान शिजलेलं आहे, हे आपण आता गार करून घेऊया. तर त्यानंतर मी इथे पनीर किसून घेते आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि ते मी किशणीवर किसून घेणार आहे बारीक. जे टोमॅटोचं मिश्रण होतं ते मी असं वाटून घेतलं आहे गार झाल्यावर. आता आपण ते एका कढईमध्ये काढून घेऊया. त्यानंतर ह्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. तुम्हाला किती दाट हवं आहे ग्रेव्ही, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि नंतर ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि कसुरी मेथी थोडीशी घालायची हाताने चुरडून. आणि त्यानंतर घालायचं आहे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय असेल तीसुद्धा घालू शकता फेटून. तर आता मी जे पनीर किसून घेतलं आहे ते हातानेच आपण मळून घेणार आहोत. असं एकदम छान मळून घ्यायचं. आणि त्यानंतर बटाटा शिजवून घेतलेला होता, 4 ते 5 बटाटे शिजवून घेतलेले, ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे. त्यात मी कोथिंबीर, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलं आणि ते छान मळून घेतलं. त्यानंतर स्टफिंगसाठी मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, बदाम आणि मनुका, आणि त्यात थोडंसं मीठ घातलं आहे. तर जे मळलेलं पीठ आहे त्याचे छान गोळे करायचे आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्सचं मिश्रण आहे ते भरायचं आणि छान गोळा तयार करायचा. कोफ्त्याचा आकार द्यायचा आणि ते छान कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून खरपूस तळून घ्यायचे.
तेल गरम झालं की त्यामध्ये 1-2 गोळे टाकून तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपला मलाई कोफ्ता रेडी आहे. त्यावर आपण जी ग्रेव्ही घातली आहे ती वरून घालून घ्यायची. आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा.